नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटायला आलोय. निश्चित रोज मी जेव्हा तुम्हाला भेटतो, तेव्हा एकच गोष्ट माझ्या लक्षात आणि सर्वार्थानं या पद्धतीने मी विचार करतो, की तुम्हाला आज काय नवीन दिलं पाहिजे. कारण असंख्य विचार जेव्हा डोक्यामध्ये आपल्या येतात, तेव्हा योग्य विचार कशा पद्धतीने तो निवडावा, यासाठी त्याच्यावरती बरंच विचार करावा लागतो आणि बराच विचार केल्यानंतर लक्षात येतं, की नाही, अशा काही आपण गोष्टी दिल्या पाहिजेत, की जेणेकरून आपले जे श्रोते आहेत, फॉलोवर आहेत, त्यांना योग्य गोष्टी भेटतील आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत आणि अर्थात व्यावसायिक जीवनामध्ये मदत होऊ शकते. तर मित्रांनो, आजचा जो विचार आहे, तो मुळातच तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या ज्या अनेक अडचणी येतात, त्या अडचणी आल्यावरती काय होतं, आपण बऱ्याच वेळा थांबतो. बऱ्याच वेळा आपण तिथे ब्रेक घेतो. पण आज त्यावरतीच मी तुम्हाला माझे विचार खऱ्या अर्थानं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात अडचणी आल्यावर थांबू नका, त्याच्यावर मात करा, हा आजचा विचार आहे. डोंट स्टॉप व्हेन द डिफिकल्टीज अराइज, ओव्हरकम देम, हा आजचा विचार आहे. आणि मला विश्वास आहे, की आजच्या विचारामध्ये तुम्हाला आणि मला बऱ्याच गोष्टी व्यक्तिगत आणि त्याच पद्धतीने जिथे जिथे आपण व्यक्ती म्हणून इन्व्हॉल्व असू, त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टीवरती प्रामाणिक विचार करून एक उत्तम पद्धतीची स्ट्रॅटेजी निर्माण करावी लागेल. आणि मग बऱ्याच बघा, तुम्ही आज विचार करा, आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये किती अडचणी आल्या. मी तर म्हणेन मित्रांनो, तुम्हाला आलेली प्रत्येक अडचण जर तुम्ही आठवली, तर एक गोष्ट नक्कीच होईल, की तुम्ही त्यावरती कशा पद्धतीने विजय मिळवलेला. म्हणजे प्रत्येक अडचण ही तुमची विजयी श्री खेचून आणणारी घटना आहे, असंच मी म्हणेन. तेव्हा चला, आपण त्याच्यावर थोडा विचार करू आणि तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारत राहा. माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला आणि तो असा आहे, की स्वतःला तपासण्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, की मी काय, कधी आणि कसे माझे वर्तन करतो जेव्हा मला अडचणी येतात. हा प्रश्न सदैव असावा आणि सातत्याने असल्यानंतर तुम्हाला अडचणीवरती मात कशी करायची हे त्यातून तुम्हाला समजणार आहे. चला तर मग आपण तो विचार करूया. जीवनात येणारी प्रत्येक अडचण अशा पद्धतीने येते, की अगदी आपल्या हातात ती गोष्ट आता ती मिळणार आहे, पण ती लगेच निसटून जाते. किंवा असं म्हणतात, मुखात आलेला घास काढून घेतला जातो. हे असं का होतं? प्रत्येकाच्या प्रवासामध्ये अडचण हा अविभाज्य घटक आहे आणि अडचणी नाही तर जीवन नाही. खरं आहे मित्रांनो. सहज कोणालाही काही प्राप्त होत नाही. जे कोणी श्रीमंत असतील त्यांना त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. जे मध्यमवर्गीय असतील त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. विद्यार्थी त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. कुटुंब म्हणून कुटुंबाच्या अडचणी वेगळ्या आहेत. तर थोडक्यात यशस्वी व्यक्ती जी कोणी आहे, ती काय करते, त्यावर जर आपण थोडासा प्रकाश जो टाकला, तर एकच गोष्ट तुम्हाला आणि मला समजते. ती म्हणजे ती यशस्वी व्यक्ती अडचणी काय आहेत हे समजून घेते आणि त्यावरती ती मात करते, त्यावरती ती नियोजन करते आणि त्यातून ती बाहेर पडते. पण सामान्य मनुष्य काय करतो? तो त्या अडचणीमध्येच घुटमळत राहतो आणि त्यातून तो बाहेर पडत नाही. तो चक्रव्यूह राहतो त्याला आणि त्यामुळे त्यातून तो बाहेर येत नाही. आता म्हणजे थोडक्यात काय, अडचणींना कसे समोर जावे आणि सामोरी गेल्यावरती घटना काय घडतात याचा अनुभवच सामान्य व्यक्तीला येत नाही. कारण त्याला भीती वाटते. त्याला वाटतं हे जर नाही झालं तर. त्यामुळे तो काय करतो, बॅकआउट करतो, पाठीमागे येतो. पण जे लोक खऱ्या अर्थानं यशस्वी होतात ना, ते त्या रणमैदानात असतात. त्या रणमैदानामध्ये उभे राहतात आणि पाहतात, की काय अडचण आहे आणि त्या अडचणींना ते स्वतःहूनच खऱ्या अर्थानं आव्हान दिल्यासारखे उभे राहतात आणि मित्रांनो, त्या अडचणीवरती ते नियोजन करून
तिला संपूर्णपणे बाजूला करतात. ते घाबरत नाहीत, हार मानत नाहीत आणि त्यामुळे त्या अडचणीचं संधीत रूपांतर करतात. खरं आहे, तुम्ही बघा, आत्तापर्यंत तुम्हाला जेवढ्या अडचणी आल्या त्याचं तुम्ही संधीत रूपांतर केलंय का? आता संधीत रूपांतर करणं म्हणजेच त्यासाठी ती अडचण समजून घेणं फार महत्वाचं. जेव्हा तुम्ही अडचण समजतो, मग ते उद्योगाची असेल, उद्योगामध्ये तर रोज वेगवेगळ्या अडचणी आहेत. विशेष करून अगदी मॅनपॉवर प्लॅनिंग पासून ते ब्रँडिंग, मार्केटिंग, प्रॉडक्ट क्वालिटी, प्रोसेस, त्यानंतर लायझनिंग, सिस्टम डेव्हलपमेंट, अशा कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी या उद्योगामध्ये असतात. मग आमचे उद्योजक मित्र कुठे अडकतात, तर त्या येणाऱ्या अडचणींना त्यांना असं वाटतं, अरे हे कसं करायचं, आणि त्यांना वाटतं माझा अनुभव जो आहे त्या अनुभवाप्रमाणे आपण करू, आणि तिथे बऱ्याच वेळा त्यांना अडचणी आणखीन वाढतात. पण उद्योजकाचं एक वैशिष्ट्य आहे, तो हार नाही मानत, आणि म्हणूनच तो उद्योजक आहे. तो त्यावरती मात करतो काही ना काही पद्धतीने, त्यासाठी तो प्रयत्न करतो. काही लोक एक सिस्टमॅटिक प्रयत्न करतात, तर काही लोक जुगाडचा प्रयत्न करतात. येस, जुगाड अप्रोच हा आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो, आणि तो तात्पुरता असतो, आणि तो बऱ्याच काळ काही काही वेळा चालतो, पण सदा सर्वदा नाही चालत. कारण शेवटी आफ्टर ऑल एक सिस्टम, एक सायंटिफिक वेनं एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही ती मांडता आणि ती सोडवता, तेव्हा तुम्हाला यश कायमस्वरूपी मिळते. तर काय मित्रांनो, जे सर्वसामान्य आहेत, जे या पद्धतीने विचार करत नाही, स्वतःहून त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेत नाही, पुढाकार घेत नाही, आणि त्यावेळी त्यांना मात्र अडचणीत दिसत जातात. कारण ते पाहतात की अडचणी खूप मोठ्या आहेत, पण हे ते पाहत नाही की त्याच्या आतमध्ये असलेला जो विचार आहे, त्याच्या आतमध्ये असलेली जी प्रेरणा आहे, त्याच्याकडे ते पाहत नाही. उलट त्या अडचणींना ते मोठं करतात, आणि त्यामुळे त्यांना उत्तर शोधता येत. काय मित्रांनो, समजतंय नव्हे तर खरंच तुम्हाला उमजतंय का? कारण ही घटना तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये रोज आहे. म्हणून जे लोक यशस्वी आहेत, ते लोक त्या अडचणीवरती मात करतात आणि तिचं सोनं करतात, आणि त्यामुळेच ते यशस्वी होतात. मग तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये पडता? यशस्वी का अयशस्वी? तुम्ही अयशस्वी असाल तर आजच मी तुम्हाला सांगेन, तुमच्यामध्ये जबरदस्त प्रेरणा आहे, तुमच्यामध्ये जबरदस्त असं ज्ञान आहे. त्याला फक्त तुम्ही थोडस गोंजरा, त्याला थोडस तुम्ही स्पर्श करा, त्याला थोडस तुम्ही खऱ्या अर्थानं टॅप करा स्वतःला, आणि पहा, उत्तर तुमच्याकडे आहे. मग काय मित्र, तुम्ही अडचणी आल्यावर घाबरणार का? कधीही घाबरायचं नाही. येणारी अडचण ही तात्पुरती असते, क्षणिक असते, त्या वेळेपुरती असते, त्यानंतर ती शून्य असते. पण त्यासाठी तुम्ही थांबायचं नसतं, तुम्ही नेहमी पुढे जायचं असतं, कारण तुम्हाला ती अडचण मजबूत बनवत असते. आणि जेव्हा ती अडचण तुम्हाला मजबूत बनवते, तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही शहाणे आणि सक्षम होता. आणि जेव्हा तुम्ही शहाणे आणि सक्षम होता, तेव्हा तुम्हाला एक वेगळा आनंद प्राप्त होतो. यशस्वी लोक का यशस्वी आहेत? कारण ते शहाणे आहेत. कोणती गोष्ट कधी करायची, केव्हा करायची, याचं त्यांना भान आहे, जाण आहे. नव्हे तर त्यांच्याकडे ते कौशल्य आहे, आणि म्हणूनच ते सक्षम असल्यामुळे त्या आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनामध्ये यशस्वी आहेत. विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांनी पण तो विचार केला पाहिजे की माझी अडचण काय आहे. एखादा विषय समजत नाही, मी विषयाच्या संबंधाने त्यांनी डीप मध्ये अभ्यास केला पाहिजे, ती कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे. आणि मला विश्वास आहे की अशक्य काही नाही. जे जे लोक आज मोठे झाले, त्यांनी अभ्यास आपापल्या परीने केलाय. जो अभ्यास केला तो, काही लोकांनी प्रॅक्टिकल अभ्यास केलाय, कोणी थेरॉटिकल मधून परत प्रॅक्टिकल अभ्यास केलाय. पण अभ्यास हा रोज करावा लागतो. जीवनाच्या या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला आणि मला रोज नवीन धडे आहेत, रोज नवीन अडचणी आहेत, आणि त्यामुळे त्या नाकारून नाही चालणार तुम्हाला. तर काय मित्रांनो, आज तुम्ही त्याला नव्याने सामोरे जायची इच्छा ठेवताय? अहो, जायलाच पाहिजे. कारण आपल्याला हे जीवन आनंदानं आणि खऱ्या अर्थानं सुख समृद्धीने जगायचं आहे ना. म्हणून तुमच्या समोर एखादी समस्या आल्यावर तुम्हाला एकच करावं लागेल,
तुमची विचारशक्ती विकसित करा. संयम वाढवा. कारण विचारशक्ती जेव्हा निर्माण होते, तेव्हा संयमही आपोआपच निर्माण होतो. कारण विचारानं संयम निर्माण होतो आणि संयमानं पुन्हा नवीन विचार निर्माण होतात. हे मात्र सत्य आहे. आणि म्हणून तुमचा आणि माझा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं वाढेल. आणि तो वाढतो आणि तिथेच आपल्या या सर्वाची परीक्षा होत असते. तुम्ही संयमी किती आहात, आत्मविश्वासी किती आहात आणि तुम्ही तुमची विचारशक्ती कशा पद्धतीने विकसित करता. अर्थात त्यासाठी ते वातावरण आवश्यक आहे किंवा त्या वातावरणात जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून अशा वेळी हे असं का घडतं, ते तसं का घडतंय, यावर विचार करण्यापेक्षा यातून मी काय शिकू शकतो, यावर मी मात कशी करू शकतो, हा विचार करणं महत्वाचं आहे. मग काय मित्रांनो, तुमचा दृष्टिकोन आज तुम्ही बदलावणार. तुम्ही जर दृष्टिकोन बदलवणार तर निश्चित यशस्वी तुम्ही होणार. कारण अडचण आल्यानंतर कधीही मागे नाही सरायचं. अडचणीच्या समोर उभे राहिल्यानंतर अडचणीमधून मार्ग निघतो. असे कित्येक मित्र आहेत माझे, कित्येक उद्योजक आहेत, कित्येक कसे माझे विद्यार्थी आहेत की त्यांच्यासमोर अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी त्यावर मात केली. हो, त्यावेळी त्यांना एक छोटासा एक दिलासा आवश्यक असतो, नीतिमत्तेचा. कोणीतरी त्यांना प्रेरणा देण्याचा आणि वाट दाखवण्याचा, मार्ग सुचवण्याचा. आणि तेच त्यांनाच प्राप्त होतं जे धडपडतात, जे प्रयत्न करतात आणि जे यशस्वी होतात. आणि म्हणून ते अडचणीवरती मात करू शकतात. मग काय, तुम्हाला अशा पद्धतीचे लोक भेटणार? नक्की भेटणार. बघा, आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक लोक भेटलेली आहेत. पण ती भेटलेली लोक खऱ्या अर्थानं तुम्हाला जे काही देऊन गेलेले आहेत किंवा तुम्हाला ते देत आहेत, तर त्याचा स्वीकार हा अंतरात्म्यातून करायला हवा. बुद्धीनं ते समजून घ्यायला पाहिजे आणि जाणीवांनी अर्थात आपल्या भावनेंनी त्याचा आदर करायला शिकलं पाहिजे. आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही फेल होणार नाही, अयशस्वी कधीच होणार नाही. मग काय मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या अडचणींना तो प्रतिसाद देणार का? की जो प्रतिसाद तुमच्या माइंडसेट मधून आला पाहिजे. तुमची मेंटल कॅपॅसिटी अत्यंत उत्तम अशी विकसित केली गेली पाहिजे. कारण हा सगळ्या आयुष्यामधल्या जगा जो जीवनाचा जो काही क्रम आहे, हा मानसिकतेवरती 100% आधारित आहे. कौशल्य ही आर्टिफिशियल पद्धतीनेही लोक निर्माण करू शकतात, पण कौशल्य आत्मसात करणं ही पुन्हा मानसिकतेचा एक महत्वाचा भाग आहे. तेव्हा काय मित्रांनो, तुम्ही स्वतःवर अवलंबून राहा, स्वतःच्या माइंडसेटवरती अवलंबून राहा आणि तुम्ही स्वतःला कमकुवत कधी समजणार नाही. मग काय, आजचा विचार तुम्हाला नक्कीच आवडत असेल, कारण तुम्हाला तुमचाच माइंडसेट डेव्हलप करायचा आहे. तुमचा माइंडसेट कोणीही डेव्हलप करणार नाही. मार्गदर्शन करतील आमच्यासारखे, पण शेवटी ते तुम्हाला करायचं आहे आणि जो करतो त्यालाच ते प्राप्त होतं, हेही लक्षात ठेवा. म्हणून जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला, आणि जे बरेच लोक आपल्या स्वतःवर विश्वास ठेवतात म्हणून यशस्वी आहे, आपल्या क्षमतावरती भरोसा ठेवला पाहिजे आणि मग कोणतीही अडचण तुम्हाला कधीच आयुष्यात मोठी वाटणार नाही. त्याला म्हणतात ग्रोथ माइंडसेट. हा तुम्ही विकसित केला पाहिजे. खऱ्या अर्थाने तुमचा जेव्हा विकासाचा दृष्टिकोन तुम्ही विकसित करता आणि त्यावेळी तुम्ही अंगीकारलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने अडचणीतनं मार्ग दाखवतात आणि तुम्ही त्या अडचणीला संधीमध्ये रूपांतरित करता. तेव्हा मला विश्वास आहे की जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजीचं अंडरस्टँडिंग करा, तुमच्या व्यवसायामध्ये टेक्नॉलॉजीच, तेव्हा तुम्हाला एक लक्षात येईल की आजच्या युगामध्ये अनेक समस्या सोडवण्यासाठी अनेक साधनं आहे, तंत्रज्ञान आहे आणि अनेक माहिती उपलब्ध आहे. पण आम्ही ना जे पाहायचं नाही ते पाहत नाही, जे शोधायचं ते शोधत नाही. आम्ही भलतंच शोधतो, त्यामुळे आम्हाला खरी उत्तरं भेटत नाही. तर मग योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि योग्य कृती याची गरज आहे. आणि तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं प्रत्येक अडचणीवरती मात करणार आहे. मग ती कोणती अडचण येऊ दे, व्यक्तिगत असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, व्यावसायिक असेल, तुम्ही जिथे काम करत असाल तिथे असेल, त्यावरती तुम्हाला सहज तुम्हाला काय कधी मात करता येते. म्हणून अडचणी आल्यावर थांबायचं नाही, चालत राहायचं, पुढे एक एक पाऊल टाकत राहायचं आणि त्यामुळे तुम्हाला परिस्थिती समजून घेता येते आणि नव्यानं नवीन ऊर्जा निर्माण करता येते तुमच्यामध्ये आणि प्रत्येक तुम्ही येणाऱ्या अपयशाला तोंड देऊ शकता आणि त्याला यशाच्या
रूपात तुम्ही पाहू शकता. म्हणजे अर्थात त्या दिशेने तुम्ही पावलं टाकता आणि अपयशाला यशात रूपांतर करण्याची ताकद तुम्ही निर्माण करू शकता. लक्षात काय ठेवायचं आज? आपल्याला जर थांबायचं नाही, तर आपल्याला पुढे जायचं आहे, तर त्यामुळे येणाऱ्या अडचणी यांना घाबरू नका, थांबू नका आणि त्यावर मात करा. कारण आपल्याकडे, आपल्या ध्येयाकडे आपण ठामपणे वाटचाल करत राहिली, तरच आपल्याला हे प्राप्त होणार आहे. मला विश्वास आहे मित्रांनो, आजचा विचार हा तुम्हाला या पद्धतीने जागृत करू इच्छित आहे, की स्वतःकडे, स्वतःच्या माइंडसेटकडे आणि त्या पद्धतीने एक भक्कम व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी उभा राहिलं पाहिजे आणि ते शक्य आहे. मग काय मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येला उत्तर देणारा आहे की नाही? निश्चित आहे. तेव्हा मला माहिती आहे मित्रांनो, की आज तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा ऐकाल, पुन्हा पुन्हा ऐकाल, तेव्हा तुमच्या येणाऱ्या सगळ्या अडचणी आजपासूनच्या त्याच्यावरती एक सायंटिफिक वेने अभ्यास करा. सायंटिफिक पद्धतीने लोकांना तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. काहीही तुमची अडचण असू द्या, या जगामध्ये अडचणी नसतातच. आपण त्याच्याकडे कसे पाहतो त्यामुळे त्या अडचणी निर्माण होतात. आपण सकारात्मकतेने पाहिलं तर आपल्याला त्याची उत्तरच उत्तर मिळतात आणि संधी मिळते. म्हणजे एका अडचणीतून दुसरी जी काही गोष्ट आपण शोधतो ती नवीन उद्योजकाची असते, नवीन संशोधनाची असते आणि नवीन संधी तुम्हाला देते आणि त्यामध्ये तुम्ही पुन्हा विकसित होत असता. मला विश्वास आहे मित्रांनो, की जो मी आज विचार मांडलेला आहे तो विचार सर्वार्थानं तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथे तुम्ही उन्नत होणार आहे, प्रगती होणार आहे. तर काय मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन पाहिजे, तुम्ही मिड करिअरमध्ये आहात, तुम्हाला टॉप पोझिशनला जायचंय, तुमचा माइंडसेट बदला. पण त्यासाठी तुम्ही लर्निंग करा आणि लर्निंग करण्यासाठी योग्य लोकांचा सल्ला घ्या, योग्य लोकांशी जोडले जा. तुमची कंपनी तुम्हाला मोठी करायची आहे, योग्य लोकांच्या बरोबर जोडले जा. तुम्हाला खऱ्या अर्थानं सुखसंपत्ती निर्माण करायची आहे, तर तुम्हाला योग्य ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. ते घेतलं पाहिजे. कारण आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. सर्व गुणसंपन्न आपण नसतो. आपल्यामध्ये काहीतरी कमजोरी असते. ती पण आपण समजून घेतली पाहिजे आणि ती मान्य केली पाहिजे. आणि वास्तव हे मान्य केलं पाहिजे. आणि जेव्हा सत्य स्वीकारतो, तेव्हा आपला मार्ग सुखकर होतो. तेव्हा मित्रांनो, मला विश्वास आहे, आजचा विचार तुम्हाला प्रामाणिकपणे समजण्यासाठी एकच गोष्ट करावी लागेल, की याकडे सकारात्मक पाहायचंय, याकडे विकासाच्या दृष्टिकोनातून पाहायचंय आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही तोंड देऊ शकता आणि त्यातून तुम्ही यशस्वी होऊ शकता, हाच विचार करायचा. तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल, काही अडचणी असतील तर मला संपर्क करा. माझा नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. मला विश्वास आहे मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला लाईक करत आहात, सबस्क्राईब बऱ्याच लोकांनी केले, आणखीन काही लोक करताय. सबस्क्राईब करताना ऑल असं तुम्ही करा. सबस्क्राईब केल्यानंतर खाली ऑल यावरती जाऊन तुम्ही टिक करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील, पाठीमागच्याही आणि आता नवीन येणार आहे. मला विश्वास आहे मित्रांनो, की तुम्हाला सर्वार्थानं मी थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. माझे अनुभव तुम्हाला मी सांगत आहे. हे मी तुम्हाला तत्वज्ञान नाही सांगत, ही काही फिलॉसॉफी नाही सांगत, पण तुम्ही काय करायला पाहिजे आणि केल्यावर काय होतं. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीला, दररोजच्या अडचणीला मी अत्यंत सायंटिफिक वेने पाहतो आणि त्याच्यावरती मात करतो. हो, अडचणी प्रत्येकाला यायलाच पाहिजे, तरच ते जीवन आहे. अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. तुमच्या एकंदरीत कामकाजाप्रमाणे असतात, तुम्ही कुठे आहेत त्या रिजन प्रमाणे असतात. म्हणजे अनेक अडचणी अशा काही स्पेसिफिक नसतात. अडचणी ही त्या प्रसंगाप्रमाणे, कामाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, प्रोसेस प्रमाणे ते असतात. तेव्हा त्याच्यावरती तुम्हाला आणि मला मातच करायची. तर चला मित्रांनो, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आतुर आहात. तर नवीन व्हिडिओ पुन्हा मी घेऊन येईन. रोज व्हिडिओ घेऊन येतो आणि तुम्हाला रोज नवीन काही देण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही निश्चितपणे यातून आनंद घेत असाल आणि तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींनाही तुम्ही दाखवा, त्यांनाही प्रेरित करता येईल तुम्हाला. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात आणि मला तुम्ही कॉमेंट्स करून प्रोत्साहित करता. धन्यवाद आणि धन्यवाद.